नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. ज्या क्षणाची मराठी माणूस आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे. आज राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील एकत्र आलेले आहेत आणि त्याचा जल्लोष आपण जर पाहिला तर ठाण्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, उबाटा गटाच्या माध्यमातून, सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून साजरा करतोय. नेते राजू विचारे सर आपल्यासोबत होते. सांग कसा आनंद होतोय? मराठी माणसाची इच्छा पूर्ण झाली. कुठे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. आनंद झालाय. तुम्हाला पण आनंद व्हायला पाहिजे. झाला ना आनंद? हो सर, नक्की. नक्की. काय सांगाल एकंदरीत निवडणूक? मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं जनतेच्या जे मनात होतं ते आज प्रत्यक्ष रूपामध्ये आज साकार त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आनंदाचा क्षण आहे. शेवटी दोन ठाकरे कुठलंही कुटुंब जर एकत्र येत असेल, शेवटी प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय राज ठाकरे साहेब असतील, हे दोन्ही प्रबोधनकारांचे विचार घेऊन या ठिकाणी चाललेले आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने दोन कुटुंब तर एकत्र आलेलीच होती, परंतु आज खऱ्या अर्थाने दोन्ही पक्ष आज महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. शक्ती तळावर जात असं दिघे साहेबांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यासाठी आपण जातात. मला वाटतं आज धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताची आठवण मला वाटतं आम्हाला 365 दिवस असते आणि प्रत्येक सुख दुःखामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्या बरोबर असतात आणि त्यांची एक क्षण सुद्धा असा नाही की त्यांची आठवण आम्हाला होत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत. आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष चालू आहे. आज खऱ्या अर्थाने आज ठाणे महापालिका असेल, भ्रष्टाचारा मुक्त करायचे असेल, आज संपूर्ण ठाण्यामध्ये ड्रग्सचे धंदे चालू आहेत आणि असं असताना आज कशा पद्धतीने हे संपूर्ण महाराष्ट्र चाललेलं आहे आणि तो जर मला वाटतं याच्यामध्ये हे करायचं असेल तर मला वाटतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय मनसे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील, महाविकास आघाडी, आम्ही एकत्रितरित्या या ठिकाणी जात आहोत. अनेक वर्ष मराठी माणूस ज्या क्षणाची वाट बघतो तो क्षणात आलेला आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले. 100% आपण ज्यावेळेला बघाल की ज्यावेळेला सर्वात पहिल्यांदा जेव्हा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले, उभ्या महाराष्ट्राला आनंद झालेला. अनेक वर्षांची ही मनोकामना आजही पूर्ण होताना आपल्याला दिसते आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो त्याला खऱ्या अर्थाने एक गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्राला योग्य दिशा जर का द्यायची असेल तर ती फक्त ठाकरे हे नावच देऊ शकतं आणि आजचा हा आनंद क्षण सर्वत्र साजरा केला जातो. नक्कीच आपण पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये जल्लोष झालेला आहे आणि राजन विचारे असतील, केदार दिघे असतील इथे आलेले. ताई, जसा आनंद आपण साजरा केल्याचे उबाटाकडचे सगळे नेते आलेले आपल्या कार्यालयामध्ये जल्लोष झालेला आहे, काय सांगा? आज 20 वर्षापासून जे स्वप्न होतं, सन्माननीय बाळासाहेबांचंही स्वप्न होतं की दोन भाऊ एकत्र यायला पाहिजेत महाराष्ट्रासाठी आणि आज 20 वर्षानंतर हे महाराष्ट्रात घडलेला आजचा दिवस आहे तर कुठल्याच सणाची उपमा देणार नाही, कारण हा सणच वेगळा आहे. आज मराठी माणसासाठी, मराठी हक्कासाठी आहे आणि हा ठाकरे ब्रँड खूप काही वेगळं देऊन जाणार आहे. मला असं वाटतं मराठी माणसांनी एकजूट करून ह्या वेळेला एक विचार करून सत्तेत आपली माणसं आणायलाच पाहिजे, कारण हे गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी. आणि आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आज दोन्ही पक्षांनी येऊन एकत्र आनंद साजरा केला. आज आम्ही एवढंच म्हणू शकतो की मार्केट कोणाचा पण असू देत, ब्रँड तर ठाकरेच चालणार. आपण पाहिलं की ठाण्यामध्ये उबाटा गटाचे सगळे नेते असेल, सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असेल यांच्या माध्यमातून जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड किती चालणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा.